उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजपा आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर अजित पवारांच्या विरोधात भाजपा आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। नांदेड दौऱ्यामध्ये अमित शहांसमोरच भाजप आमदार मंत्री यांनी अजित पवार यांच्या विरोधात आपला नाराजीचा सूर आवळलाय। तर अजित पवार भाजप आमदार पदाधिकारी यांच्या विरोधकांना ताकद देण्याचं काम करत असल्याचा भाजप आमदारांचा आरोप आहे। अजित पवार भाजप विरोधात मुद्दाम कुरघोडी करतात असाही सूर आमदारांनी लावलाय। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती या संपूर्ण बातमी संदर्भात? प्रज्ञा, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा नांदेडचा दौरा काल होता आणि आज ते मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। नांदेडच्या दौऱ्यामध्ये मराठवाड्यातल्या आमदारांनी आणि काही मंत्र्यांनी थेट अमित शहांसमोरच अजित पवारांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजीचा सूर आवळला आहे। विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये अजित पवार हे थेट कार्यपद्धतीवरनंच ही नाराजी असल्याची माहिती उपलब्ध होतीये। आमदार आणि मंत्र्यांचं स्पष्ट मत आहे की 2024मध्ये जिथे भाजप विजयी झालं त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवारांना पक्षात घेणं, तसंच परस्पर बैठका लावणं आणि आदेश देण्याचं काम केलं जातंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अजित पवार स्वतःच्या पक्ष संघटनेसाठी हे सगळं करत असले तरी भाजपाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये करण्याच्या या डावपेच अजित पवारांचा आहे। यामुळे याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीच आता लक्ष द्यावं अशा स्वरूपाची मागणी आणि नाराजीचा सूर या बैठकीमध्ये दिल्याचं समजतं। विशेष म्हणजे फक्त आमदार नाही आहेत तर काही मंत्र्यांनी सुद्धा अजित पवारांच्या कार्यपद्धतीविषयीची नाराजी बोलून दाखवलेली आहे। अजित पवार हे गेले काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून वारंवार मराठवाड्यात येत आहेत, अनेकांचे पक्षप्रवेश करत आहेत। विशेष म्हणजे हे पक्षप्रवेश भाजपाच्या विरोधात असणाऱ्याच सर्व लोकांचं होत आहे आणि त्यांना ताकद देण्याचं काम केलं जात आहे। अजित पवार हे थेट बैठका घेतात, बैठकांमध्ये प्रशासनाला आदेश देत आहेत आणि भाजपाच्या स्थानिक आमदारांना डावलून किंवा मंत्र्यांना डावलून हे परस्पर केलं जात आहे अशी स्वरूपाची नाराजी या सर्व भाजपाच्या वरिष्ठ आमदारांनी मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री उशिरा अजित पवार त्यांच्या भेटीला गेले होते। सह्याद्री येथे ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुद्धा याचे काही पडसाद उमटल्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे। पण एकूणच अमित शहा यांचा दौरा दरम्यान मराठवाड्यातल्या भाजपाच्या आमदारांनी आणि काही मंत्र्यांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीविषयीची नाराजी उघड पद्धतीने बोलून दाखवलेली आहे। महायुतीत सत्तेत असताना अजित पवार हे भाजपाचंच नुकसान करत असल्याचा सूर या सर्व आमदारांचा दिसून येतोय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर इकडे ही नाराजी व्यक्त केली जाते अमित शहांसमोरच।